तरी ते रियानचा आज पहिला दिवस आहे शाळेचा. तर आम्ही त्याला घेऊन जातो आहे शाळेमध्ये. त्याचे बाबा आम्हाला घेऊन जाणार आहेत बाईकवरती. रियानला बघून मला माझे शाळेतले दिवस आठवले. थोडीशी भीती वाटते की हा तिथे बसेल की नाही माहिती नाही. बघूया कसा एक्सपिरियन्स येतो आहे. तर आता आम्ही जातो आहे स्कूलमध्ये. हाय एव्हरीवन, मी वर्षा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. खूप दिवसानंतर व्लॉग बनवते आणि मला हा क्षण रेकॉर्ड करायचा आहे रियानसाठी. कारण की ह्या मेमोरीज असतात त्या जपून ठेवण्यासारख्याच असतात. कारण की रियानचा आज फर्स्ट डे ऑफ स्कूल आहे, त्यामुळे मी खूप हॅपी पण आहे आणि थोडी नर्वस पण आहे. कारण की इथून आजपासून त्याची स्कूल जर्नी स्टार्ट होणार आहे. आय होप मोठा झाला आहे की स्कूलमध्ये पण जायला लागला आहे. कधी मोठा झाला काही समजलंच नाही. आणि काय आता बघू, इथून स्टार्ट होणार त्याची जर्नी. आता रोज स्कूल जाणं. आणि हा एप्रिल आज आहे, 6 एप्रिल आहे आणि आजपासून त्याची स्कूल स्टार्ट झालेली आहे. हा मंथ त्याची स्कूल आहे. नेक्स्ट मंथ त्याला सुट्टी आहे आणि परत मग जूनपासून त्याची स्कूल स्टार्ट होणार आहे. आणि खूप एक्सायटेड होता तो पण ह्या स्कूलमध्ये जायला. तो तर एक भारी गोष्ट ही आहे की समोरच रियानचा हॉस्पिटल आहे जिथे तो बॉर्न झाला होता आणि त्याच्या समोरच रियानची स्कूल पण आहे. तिथे तो रोज स्कूलमध्ये जाणार. तुम्हाला दाखवू, एक मिनिट. ते सेकंड विंडोमध्ये आमची रूम होती जिथे आम्ही रियान आणि मी होतो जेव्हा रियान खूप छोटा होता तेव्हा. ते दिवस परत आठवले. आणि हा बॅक साईड आहे, तो एंट्रन्स तिकडनं आहे आणि थेट तिच्यासमोर ही बघा, इथे रियानची स्कूल. तिथे रियान रोज स्कूलमध्ये येणार. रियानचा पहिला दिवस असल्यामुळे त्याला थोडा वेळच बसवलेलं, नंतर त्याला सुट्टी दिली आणि टीचर बोलत होती की तो थोडासा रडलेला, नंतर मग शांत झाला आणि छान खेळत होता.